नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता लताची तब्येत ठीक नसते, तिला खूप ताप आलेला असतो। डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिला डेंग्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांना ॲडमिट करून घ्यावं लागेल आणि त्यांना इथे ब्लडची गरज आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीने लताला ॲडमिटसुद्धा केलेलं असतं आणि तिला ब्लडसुद्धा दिलेलं असतं। आता दोघी माय लेकी असल्यामुळे दोघींचं ब्लड ग्रुप सेम असतं, बी पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे इथे लताला ब्लड हे जानकीने दिलेलं असतं। पण इथे ऐश्वर्याचं कारस्थान आता वेगळंच असतं प्रेक्षकांनो। इथे ऐश्वर्याला जानकी आणि लता दोघीजणी मायलेकी आहेत हे सत्य त्या दोघींना कळू द्यायचं नाही आहे। तेव्हा ऐश्वर्याने लताला मारण्याचा डाव रचलेला असतो। पण प्रेक्षकांनो, देवी आईच्या कृपेने इथे ऐश्वर्याने हॉस्पिटलमध्ये आता लताच्या औषधाच्या बाटलीच्या जागी इथे विषाची बाटली ठेवलेली असते आणि जानकी त्या बाटलीमधून लताला औषध प्यायला देणार असते। पण इथे देवी आईच्या कृपेमुळे जानकीचा त्या बाटलीला हात लागतो आणि ती विषाची बाटली खाली पडून फुटते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर ऐश्वर्याने विषाची बाटली हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर तिथून पळून जात असताना तिचा इथे धक्का ऋषिकेशला लागतो। तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्याला ओळखतो आणि तो तिला पकडायला जाणार तेवढ्यातच ऐश्वर्या तिथून पळून जाते। पण ऋषिकेशला ऐश्वर्याचं कारस्थान कळल्यामुळे तो लगेच जानकीला जाऊन ही गोष्ट सांगतो की त्याने ऐश्वर्याला रंगेहात पकडलं होतं, पण ती पळून गेलेली आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या इथे कशासाठी आली असेल? ती पार्वती आईला नुकसान पोहोचवण्यासाठी तर आली नसेल ना? तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याचा डाव काय होता ते आपण आता जाऊन बघूया। तेव्हा हॉस्पिटलचे आणि त्याचबरोबर लताच्या वॉर्डचे CCTV फुटेज चेक केल्यानंतर इथे ऐश्वर्या लताला जिवे मारण्यासाठी आली होती आणि तिने लताच्या औषधाच्या जागी विषाची बाटली ठेवली होती। हे कारस्थान आता उघड झालेलं असतं। ऐश्वर्याचं कारस्थान नियतीने जानकीच्या समोर आणून दिलेलं असतं। त्यामुळे ऐश्वर्याचा जो काही डाव होता लताला मारण्याचा, तो इथे जानकी, ऋषिकेश आणि सगळ्यांच्या समोर आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकीला कळलेलं असतं की पार्वतीला तिच्या आईचं सत्य माहिती आहे, पण जानकीला हेच माहिती नाही आहे की लता ही तिचीच आई आहे। म्हणून ती पार्वती आईला शोधत तिच्याकडे जाते। मंदिरामध्ये लता तिला सापडते सुद्धा, पण लताची शुद्ध हरपलेली असते, कारण तिला ताप आलेला असतो, तिला डेंग्यू आजार आहे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। तेव्हा इथे जानकी जे काही बोलते ते लता ऐकतच नाही, कारण ती शुद्धीमध्ये नसते। तेव्हा जानकी विचारत असते की सांगा ना लताबाई, माझी आई कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का? तो फोटो तुमच्याकडे कसा आला? आणि तेव्हाच लताला चक्कर आलेली असते। तेव्हा जानकी ऋषिकेशला फोन करून सांगते की मी पार्वती आईना हॉस्पिटलला घेऊन जाते आणि ती लगेचच सिटी हॉस्पिटलला घेऊन येते। तेव्हा डॉक्टर विचारतात की ह्या तुमच्या कोण? तेव्हा जानकी म्हणते की ह्या माझ्या आई आहेत, आईसारख्याच आहेत, तुम्ही प्लीज ट्रीटमेंट सुरू करा ना। तेव्हा ऋषिकेश येतो आणि म्हणतो की जानकी, काय झालं पार्वती आईला? तेव्हा जानकी म्हणते, मला माहिती नाही, त्या मंदिरामध्ये मला सापडल्या, मी त्यांच्याबरोबर बोलत होते आणि त्यांना आहे ना चक्कर आली, त्यांना खूप ताप होता, म्हणूनच कदाचित त्या शुद्धीत नव्हत्या, म्हणून त्यांना मी हॉस्पिटलला घेऊन आले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं असेल आईला? ती ठीक तर होईल ना? जानकी म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांना काहीसुद्धा होणार नाही। तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही एक काम करा, घरी नानांना फोन करून सांगा, सगळेजण काळजीत असतील, आपण दोघेजण अचानक हॉस्पिटलला आलो म्हणून ओवीसुद्धा टेन्शनमध्ये आली असेल, असं जानकी ऋषिकेशला सांगते। तेव्हा ऋषिकेशला पार्वती आईची खूपच जास्त काळजी होत असते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, कितीही खर्च होऊ दे, वाटेल ते करू, पण पार्वती आईला एकदम बरं वाटलं पाहिजे, मी फोन करायच्या आधी एकदा तिला जाऊन बघू का? तेव्हा जानकी म्हणते, चला आपण दोघेजण जाऊन बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे बघा, ऋषिकेशची जरी इथे लता खरी आई नाही आहे, तरीसुद्धा ऋषिकेशला असं वाटतंय ती माझी खरी आईच आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी ऋषिकेशचा जीव तळमळतोय। तर इथे जानकीलासुद्धा तिच्याबद्दल आपुलकीही असतेच, पण ऋषिकेश तिच्यासाठी हळवा होऊन जातो।
तेव्हा इथे जानकी त्याला समजावत असते की पार्वती आईंना काही होणार नाही, तुम्ही फक्त फोन करून सांगा. तर प्रेक्षकांनो, इथे जानकी, ऋषिकेश, लता हॉस्पिटलमध्ये असतात. घरी सगळेजण काळजीत असतात की काय झालं असेल, ती लता कुठे गेली असेल याचा विचार सुरू असतो. तेव्हा आगीमध्ये तेल ओतण्यासाठी आजी बसलेलीच असते. ती म्हणत असते की बरं झालं घरातली इडापिडा निघून गेली, बरं झालं ती बाई या घरातून निघून गेली. माझ्या मुलीचा संसार, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली होती ती पार्वती, बरं झालं या घरातून ती निघून गेली. तेव्हा नाना म्हणतात गप्प बसा तुम्ही, अहो काय बोलताय. तेव्हा सुमित्रा म्हणत असते आई तू जरा शांत बस ग. तर इथे बघा आता सारंग आणि ऐश्वर्या यांची बोलती कशी बंद झाली. इतके मोठे मोठे कांड करून ठेवले दोघांनी की आता तोंड दाखवायला तरी त्यांना कशी लाज वाटत नाही आहे तेच काही कळत नाही आहे. ऋषिकेशने नानांना फोन करून सांगितलेलं असतं की पार्वती आईची तब्येत ठीक नाही आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. जानकीला ती मंदिरामध्ये सापडली आणि ती आता हॉस्पिटलमध्ये आहे, ट्रीटमेंट सुरू आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. तेव्हा नाना म्हणतात की बरं मी पण येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो नको नाना, आम्ही आहोत ना, मी आणि जानकी, सगळं काही ठीक होईल. तेव्हा सारंग विचारतो नाना काय झालं. तेव्हा नाना म्हणतात की पार्वती सापडली जानकीला, पार्वतीला बरं वाटत नाही आहे, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर येतात आणि म्हणत असतात की त्यांना डेंग्यू झाला आहे, त्यांचे प्लेटलेट्स हे झपाट्याने कमी होत आहेत, त्यांना ब्लडची गरज आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुम्ही माझं ब्लड घ्या ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमचं ब्लड ग्रुप काय आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझं O पॉझिटिव्ह आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, त्यांचं B पॉझिटिव्ह आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते की मी आहे B पॉझिटिव्ह, तुम्ही माझं ब्लड घ्या ना. तेव्हा जानकी आता ब्लड द्यायला तयार होते. माय लेकींचं ब्लड ग्रुप एकच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या बघितलंत ना तुम्ही, आता आपलं काही खरं नाही आहे. अहो ती बाई जर शुद्धीवरती आली आणि जानकी वहिनीने विचारलं की तुम्ही माझ्या आईला कसं काय ओळखता, तर लताबाई सांगतील ना की मीच तुझी आई आहे म्हणून. मग जानकी वहिनीला सगळं सत्य कळेल की तुम्ही कशा पद्धतीने लताबाईंना पार्वती बनून या घरामध्ये घेऊन आलात आणि त्यांची मुलगी झालात. तर इथे तुम्ही लताबाईंना ज्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं होतं, इथे घर लुबाडण्यासाठी, या सगळ्या गोष्टी जानकी वहिनीला कळतील. आणि जानकी वहिनीने जर पोलीस कंप्लेंट केली तर लताबाई आपलं सगळं भांडं फोडतील असं वाटतंय मला ऐश्वर्या. आतापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅननुसार चालू होत्या, पण आता सगळं काही फसलं, आता आपल्यावरती आपला डाव उलटणार असं वाटतंय मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते डाव आपल्यावरती उलटणार नाही, आता आपल्याला नवीन डाव खेळावा लागेल. ती जानकी इथे काहीतरी करण्याच्या आधी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. लताबाई हॉस्पिटलमध्ये आहे ना, ती शुद्धीवरती येईल तेव्हा जानकीला सांगेल ना की ती तिची आई आहे म्हणून, पण आपण तिला शुद्धीवरती येऊच द्यायचं नाही. तेव्हा सारंग म्हणतो पण तुम्ही काय करणार आहात. अहो तिथे जानकी वहिनी पार्वती आईच्या शेजारीच बसली असेल, तिच्यासमोर आपल्याला काय करता येणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्या आहे मी ऐश्वर्या, सहजासहजी हारायची सवय नाही आहे मला. ती पार्वती जेव्हा शुद्धीवरती येईल तेव्हा ती माझं सत्य सांगेल ना, पण ती शुद्धीवरती येणार नाही याची जबाबदारी माझी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी पार्वतीला आता आपलं ब्लड देत असते. तेव्हा पार्वतीच्या मनामध्ये एकच विचार सुरू असतो. ती म्हणत असते की लताबाई, मला माहिती आहे तुम्ही पार्वती नाही आहात, तुम्ही माझ्या ऋषिकेशच्या आई नाही आहेत, मला माहिती आहे तुम्ही कोणीतरी फ्रॉड आहात, जे आमचं घर इथे तोडायला आला होतात. माझ्या घराच्या वाटण्या तुमच्यामुळे झाल्यात, तरीसुद्धा मी तुम्हाला हवं ते देईन, मी तुम्हाला जे हवं ते देईन. फक्त तुम्ही मला सांगा की माझी आई कुठे आहे, कोण आहे माझी आई, ते फक्त तुम्ही मला सांगा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने इथे एक विषाची बाटली तयार केलेली असते. तिच्याकडे पॉइझन असतं आणि ती बाटली ती हातामध्ये घेते आणि सारंगला म्हणत असते की सारंग, आपल्याला फक्त एक काम करायचं आहे. आता जानकीची आई कधीच तिला मिळणार नाही आणि पार्वतीची सुद्धा आपल्याला आता गरज नाही आहे. ती कायमची देवाघरी गेली ना तरीसुद्धा चालेल. हे पॉइझन कसंही आपल्याला करून त्या लताच्या तोंडामध्ये टाकावं लागेल आणि ती जानकी आहे ना, ती स्वतः आपल्या आईला हे औषध देईल आणि कायमचं देवाघरी पाठवेल. असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. तेव्हा सारंग म्हणतो अहो पण ते हॉस्पिटलमध्ये सगळे असतील, त्यांच्यासमोर तुम्ही काय करणार आहात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्याचासुद्धा विचार केला आहे मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त हे सत्य कुणाला कळू देऊ नका की मी त्या बाईचा काटा काढलेला आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये येते. तिथे एका नर्सला सांगते, मी तुला हवे तेवढे पैसे देईन, मला फक्त तुझा हा युनिफॉर्म हवा आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, माझा युनिफॉर्म माझ्याकडे डबल आहे, तो मी ठेवला आहे, तुला जर हवा असेल तर मी तुला देऊ शकते, पण तुला काय करायचं आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तेवढं विचारायचं नाही, मला माझं छोटंसं काम करायचं आहे आणि इथून निघून जायचं आहे. माझे जरा रिलेटिव्ह आहेत, त्यांना मला भेटायचं आहे, पण माझ्या घरचे लोक मला भेटू देत नाही, म्हणून मी जरा वेषांतर करून जाणार आहे. तुझं युनिफॉर्म तू मला देशील ना? तेव्हा ती म्हणते, हो देईन ना, पण त्याचे हवे तेवढे पैसे घेईन मी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. त्यानंतर इथे आता साडी नेसून ऐश्वर्या त्या ठिकाणी आलेली असते आणि ती चेंजिंग रूममध्ये जाते. तेव्हा ती नर्स आपले कपडे तिला देते आणि तिच्याकडून हवे तेवढे पैसे घेते. त्याचबरोबर नाना म्हणतात की मी सुद्धा जरा हॉस्पिटलला जाऊन येतो. त्यांनासुद्धा ती पार्वती वाटत असते, तर काळजी तर वाटणारच. तेव्हा नाना हॉस्पिटलमध्ये येतात. ऋषिकेश म्हणत असतो, नाना तुम्ही कशाला आलात? मी आणि जानकी आम्ही दोघेजण होतो ना. तेव्हा नाना म्हणतात, असू दे रे, मलासुद्धा काळजी वाटत होती, म्हणूनच इथे आलो ना. आता कशी तब्येत आहे त्यांची? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका, त्यांना ब्लड देण्यात आलं आहे, जानकीने दिले ना ब्लड, ते आता थोड्या वेळानंतर शुद्धीमध्ये येतील. त्यांना जरा इथे शुद्ध नाही आहे, त्यांना बरं वाटल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटण्याची परवानगी देऊ. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की ठीक आहे, आम्ही बाहेरच वाट बघतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं पार्वती आईला डेंग्यू कसा झाला गं? तेव्हा ती म्हणत असते, नका काळजी करू, अहो तापाची साथ आहे ना, त्याच्यामध्येच झाला असेल. तेव्हा डॉक्टर येतात आणि म्हणत असतात की जानकी अगं मी तुला काही औषधं लिहून देतो आहे, इथे ती औषधं तुला पार्वती आईंना द्यायची आहेत. तेव्हा डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेले असतात ती औषधं जाऊन आता ऋषिकेश मेडिकलमधून घेऊन येतो आणि ती औषधं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे जानकी पार्वती आईला देत असते. ते औषध ती आता व्यवस्थितरित्या पार्वती आईला देते. तेव्हा हळूहळू त्याचा चांगला परिणाम पार्वतीवरती होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी अगदी मुलीप्रमाणे, एखाद्या सुनेप्रमाणे आपल्या सासूची, आईची जशी काळजी घेते तशी ती काळजी घेत असते. तेव्हा जानकी पार्वतीला औषध वगैरे दिल्यानंतर ती बाहेर निघून जाते. तेव्हाच त्या वेळेला ऐश्वर्या वेषांतर करून आलेली असते. ती इथे नर्स बनून आलेली असते. तिने तोंडाला मास्क आणि इथे नर्सचे कपडे परिधान केलेले असतात आणि ती त्या ठिकाणी आता विषाची बाटली घेऊन आलेली असते. त्या ठिकाणी इथे लताचं औषध ठेवलेलं असतं, जे डॉक्टरांनी लिहून दिलेलं असतं आणि जे जानकीला इथे द्यायला सांगितलेलं असतं दिवसात 3 वेळा. त्यातला 1 डोस जानकीने दिलेला असतो, पण दुपारचा डोस अजून बाकी असतो. तेव्हा ऐश्वर्याने त्या ठिकाणी आता डॉक्टरांनी दिलेलं औषध हे बदलून त्या ठिकाणी पॉइझन ठेवलेलं असतं, विषाची बाटली ठेवलेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बाय बाय लताबाई, आता या औषधाच्या जागी तुला बरं वाटणार नाही आहे, तर तू डिरेक्टली देवाघरी जाणार आहेस, कळलं का तुला? तेव्हा ऐश्वर्या ती बाटली चेंज करते आणि विषाची बाटली ठेवून तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या बाहेर येते आणि ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या घाईघाईने जात असताना ऋषिकेशला तिचा धक्का लागतो. तेव्हा ऋषिकेश तिचे डोळे ओळखतो आणि तिला विचारतो की तुम्ही कोण? तेव्हा ऐश्वर्या काहीच बोलत नाही आणि सरळ ती तिथून पळ काढते. तेव्हा इथे ऋषिकेश तिचा पाठलाग करत बाहेर जातो. तेव्हा इथे ऐश्वर्या अजिबात थांबत नाही, ती आपला जीव वाचून तिथून निघून जाते. नर्सला तिने पैसे दिलेले असतात, गाडीमध्ये बसते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे ऋषिकेशने ऐश्वर्याला ओळखलेलं असतं आणि त्याचबरोबर तो गाडीसुद्धा ओळखतो. इथून आता ऐश्वर्या ज्या पद्धतीने तोंड लपून निघून गेलेली असते, तेव्हा इथे ऋषिकेशला तिच्यावरती संशय आलेला असतो. तो म्हणतो की हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या तोंड लपून का आली असेल? जानकी कुठे? जानकीला सांगायला हवं, पार्वती आईच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना? तेव्हा इथे जानकी पार्वती आईला दुपारचा डोस द्यायला गेलेली असते. तर इथे आता औषध हे वेगळं असतं. जानकी म्हणत असते की सकाळी दिलेलं औषध हे वेगळं आहे आणि आता दिलेलं औषध हे वेगळं आहे. तेव्हा इथे जानकी औषध द्यायला जाणार, तेवढ्यातच इथे ऐश्वर्या आता बाहेर पडलेली असते आणि त्या नर्सने तिच्याकडून जे पैसे घेतलेले असतात ती म्हणालेली असते की लवकरात लवकर माझा युनिफॉर्म तुम्हाला परत करायचा आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप होण्याची वेळ आलेली असते. ऋषिकेश धावत पळत जातो आणि जानकीला आवाज देतो. तेव्हा जानकी इथे मागे वळून बघते, तेव्हा तिच्या हातातून सगळं औषध सांडतं. तेव्हा इथे आता बाटलीसुद्धा फुटलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी या बाटलीतलं औषध तू दिलं तर नाही ना? तेव्हा जानकी म्हणते, नाही हो, बघा ना सकाळी दिलं होतं, पण आता द्यायला गेले तर बाटलीच फुटली, माझाच हात लागला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, बरं झालं, तुला माहिती आहे का मी इथे बाहेर ऐश्वर्याला बघितलं
बघितलं. मी तिला विचारलं की कोण तू, तर ती तिथून पळून गेली. तेव्हा जानकी म्हणते काय, ऐश्वर्या इथे आली होती? पार्वती आईच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना? म्हणून इथे जानकीला काळजी वाटत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो चल CCTV फुटेज चेक करूया. तेव्हा रिसेप्शनला जानकी म्हणत असते की मला आत्ताचं इथे 1 तासापूर्वीचं CCTV फुटेज चेक करायचं आहे, प्लीज तुम्ही जरा मला दाखवा ना. तेव्हा इथे ती म्हणते की ठीक आहे. ती परवानगी घेते आणि ऋषिकेश आणि जानकी दोघांना आपल्याबरोबर घेऊन जाते. तर इथे ऋषिकेशने आता ऐश्वर्याला रंगेहात पकडलेलंच असतं, पण ती तिथून पळून जाते. तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेजणं इथे आता ऑफिसमध्ये जातात आणि CCTV फुटेज चेक करत असतात. तेव्हा इथे वॉर्डचं CCTV फुटेज बघितल्यानंतर ऐश्वर्याने तिथे जाऊन औषध बदलले ही गोष्ट ऋषिकेशच्या समोर येते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेश CCTV फुटेज बघत असताना त्याच्यामध्ये त्यांना ऐश्वर्या दिसते आणि कशा पद्धतीने तिने औषधाची अदलाबदल केली हे सुद्धा जानकीला कळतं. तेव्हा जानकी म्हणत असते ऋषिकेश हे सगळं ऐश्वर्याने मुद्दामून केले, कारण पार्वती आईंना इथे ऐश्वर्याच्या कारस्थानाबद्दल सगळं काही माहिती असेल. आता घराच्या वाटण्या झाल्यात ना, तेव्हा ऐश्वर्या इथे या लताबाईंचा काटा काढायला आली असेल. मला पूर्णपणे खात्री आहे, पण या ऐश्वर्याचा डाव आपण कधीच सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही. तिला सांगायचंच नाही की इथे पार्वती आईंची तब्येत आता कशी आहे. लता आपल्याला ऐश्वर्याच्या संपूर्ण कारस्थानाबद्दल सांगेल ही भीती ऐश्वर्याला वाटली असेल आणि म्हणूनच ती इथे लता आईंना मारायला आली असं इथे जानकी ऋषिकेशला सांगत असते. अशा पद्धतीने ऐश्वर्याचं कारस्थान इथे जानकीच्या संपूर्णपणे लक्षात आलेलं असतं. त्यामुळे जानकी लवकरच इथे ऐश्वर्याला तिच्या भाषेत धडा शिकवणार असते.